नमस्कार. तर आज आहे रथसप्तमी, बोरनान आणि हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस. तर काही अडचणीमुळे मला बोरनान आणि हळदी कुंकू करायला काही जमलं नव्हतं. तसं तर मी 4-5 सुवासिनींना संक्रांतीच्या दिवशी वाण दिलं होतं ओवसायला गेले मंदिरात त्यावेळेस, पण बाकीच्या राहिल्या होत्या आणि पिहूचं बोरनान पण करायचं राहिलं होतं. यावेळेस ना मी खूपच सिंपल आणि साध्या पद्धतीने बोरनान आणि हळदी कुंकू केलं. कुठलंही जास्त डेकोरेशन केलं नव्हतं आणि रांगोळी पण फक्त बाहेर एकदम छोटीशी काढली होती, जास्त मोठी नव्हती काढली. कारण काय होतं, रांगोळी जर खूप मोठी काढली ना, आमची पिऊ सगळीकडे रांगोळी अशी पसरून देते आणि अजूनच राडा होऊन जातो. त्यामुळे एकदम छोटीशी रांगोळी काढली होती. या अगोदर पिऊचं बोरनान केलं ना, त्यावेळेसचे हलव्याचे दागिने होते घरात, पण आहे ना गडबड एवढी होती ना, तर ते घालायचे पण राहून गेले. आणि शेजारच्या बायकांना पण बोलावलं होतं हळदी कुंकवासाठी आणि काही येऊन गेल्या, अजून काही यायच्या बाकी होत्या. ज्या आल्या होत्या ना, म्हटलं चला तोपर्यंत ऑप्शन करून घेऊया. आणि या शेजारी दोघी बसलेले आहेत ना, तर त्यांचं दोघींचं देखील बोरनान करायचं राहिलं होतं. एकीच्या मम्मीला तर माहीतच नव्हतं की बोरनान वगैरे करतात, म्हणजे ते दुसरीकडचे आहेत त्यामुळे. तर म्हटलं चला यांचं देखील करून घेऊया पिऊसोबत.